शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी राहुल बडे, कंपनी प्रतिनिधी, नेत्र बेंगलोर. तरी आपण प्रगतशील शेतकरी भरत शेठ थोरात यांच्या प्लॉट आलेलो आहोत. तरी हा प्लॉट बघण्यासाठी महेश कृषी सेवा केंद्राचे सर्वा पूजाताई भोर मॅडम आलेले आहेत. तरी जाणून घेऊयात या शेतकरी व पूजाताईंना धान्याचा प्लॉट कसा वाटला बघूयात आपण. दादा नमस्कार. नमस्कार. मी पूजा भोर, महेश कृषी सेवा केंद्र मंचर. तर मला तुमचं नाव सांगा. मी भरत भगवंत थोरात, गाव चांडवली बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 77 73 95 69 51. ठीक आहे. दादा तुम्ही हा जो धना केलेला आहे तुमच्या शेतात, तर ह्या धन्याचं नाव तुम्हाला सांगते. धना कोणता आहे हा तुम्ही केलेला? राजेश्री राजेश्वरी प्लस. राजेश्वरी प्लस. अच्छा. हा. बरं हे बियाणं तुम्ही कुठे घेतलेलं? हे मंचर महेश महेश कृषी सेवा केंद्र हा. मार्केट यार्ड. अच्छा. बरं ह्या धान्याला तुम्ही ज्यावेळेस जी पेरणी केली हो. ती कोणत्या महिन्यात केलेली? ही आता जून मध्ये केलेली. जूनमध्ये केली. आता ह्यो जुलै आहे. हा. आता 28-30 दिवसाचा दाना झालेला. अच्छा. बरं ह्या धान्याबद्दल काय वाटलं तुम्हाला? म्हणजे कशी वाटली व्हरायटी तुम्हाला धान्याची? धन्याची व्हरायटी एकदम म्हणजे खासच झाली. परंतु काय झालं, पेरणी जरा आमच्याकडून दाट झाली. व्हरायटी एकदम खास अगदी. म्हणजे असं आता तुम्ही बघा कंटिन्यू आपल्या इथे पाऊस चालू आहे, म्हणजे हो. रोजच पाऊस होते. रोजच. मग एवढ्या पावसाच्या मनाने पण आपला धान्याची ग्रीनरी धना टिकून ठेवले धान्याने. हा. हा म्हणजे क्वालिटी पण चांगली, याला वास वगैरे पण आहे, त्याची काडी पण चांगली कडक आहे. हो. हा. तर मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना ह्या धान्याबद्दल काय सांगता? काय नाही, कारण बाकीचे शेतकरी सुद्धा आहे ना, हं. बरेचसे 4-2 शेतकरी येऊन गेलेले पाहायला. हं. एवढा पाऊस चालू असतानाही पण तुम्ही अगदी व्यवस्था ठेवली हं. आणि धना खासच आहे असं 4-6 शेतकरी सुद्धा येऊन गेलेत बघायला. अच्छा. पण तुम्ही आता समजा इतर शेतकरी जे आपले आहेत त्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता धान्याबद्दल? करावा की नाही करावा? म्हणजे हा नेत्रा कंपनीचा राजेश्वरी याची इतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी की नाही करावी? हा, करायला हरकतच नाहीये, कारण तो आमचाच एकदम सक्सेसच झालेला आहे. शिवाय एवढ्या पावसामध्ये हा. म्हणजे अशा पद्धतीने- कंटिन्यू पाऊस पडून पण धान्याची ग्रीनरी आहे तशीच, हा. पिवळखी धान्याला आलेली नाही. थँक्यू दादा. रामकृष्ण.